खोपोली महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. भानवज परिसरात भुयारी वीज योजनेअंतर्गत काम सुरू आहे. हे काम एकीकडे निकृष्ट दर्जाचे झाल्याचे समोर आले असताना दुसरीकडे भानवज येथील रहिवासी असलेले बंडू क्षीरसागर यांच्या सहाय्य अनंत इमारतीजवळ उभा असलेला सिमेंटचा पोल पडण्याच्या स्थितीत आहे. पोल रस्त्यावर असल्याने पोल पडला तर अपघात होण्याचा धोका आहे. खोपोली महावितरणकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्षित होत असल्याने बंडू क्षीरसागर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर ज्येष्ठ पत्रकार गोकुळदास येशीकरांनीही महावितरणच्या भोंगळ कारभारावर टीकास्त्र सोडले. आज इथं सिमेंटचा पोल ज्या वेळापासून लावला आहे त्याच्यापासून हा पोल वाकडा आहे. मी बऱ्याच वेळेला MECBमध्ये याची लेखी तक्रार केलेली आहे, तोंडी तक्रार केली आहे. म्हणजे गजबिये साहेब होते तेव्हापासूनची माझी तक्रार आहे. वेळोवेळी नवीन आलेल्या अधिकाऱ्यांशी मी प्रत्येक वेळेला त्यांना सांगितलं की हा पोल इथून काढा, हा पोल पडण्याच्या स्थितीमध्ये आहे. मग त्यांनी मला सांगितलं की आपण अंडरग्राऊंड करा. नाही म्हटलं मग अंडरग्राऊंड तरी करून घ्या. अंडरग्राऊंड केल्यानंतर मग हा पोल काढता येईल. त्यामुळे माझं गेट पण मी मुद्दामून ह्या इथं ठेवलं होतं की त्याला हा पोल नाही तर मला गेट इथून आतमध्ये करता येईल. वेळोवेळी यांच्या जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरना पण मी सांगितलं की आज काढतो, उद्या काढतो, आता हे काम आहे ते काम आहे, आता माझ्याकडे माणसं नाहीत. असं रोज एक नाही काय ना काहीतरी मला थापा मारतायत ते आणि ते काम असं अर्धवटलेलं आहे. पण अंडरग्राऊंडचं काम ऑलरेडी आता झालेलं आहे. मग या ओव्हरहेड वायर काढत का नाही आहेत हेच काय कळत नाही. मी म्हटलं आज काढतोय, उद्या काढतोय. या ओव्हरहेड वायरीचा जो आता ताण आहे हा एकमेकाला जो असा ताण असल्यामुळे तो पोल व्यवस्थित उभा आहे. जर यातला एक साईडची जरी वायर काढली तर हा इकडून पोल ह्या साईडला असेल, जर इकडच्या वायर काढल्या तर हा पोल ह्या साईडला असेल. आणि ह्या इथून शाळेला जाणारी हा इथं कार्मेला जाणारा हा रस्ता आहे. या रस्त्यावरनं असंख्य मुलं आणि असंख्य लोक आहे. इथं भानवज गाव आहे, या लोकांना जाणारे येणारे लोक आहेत. इथं बरीचशी वाहनं रस्त्यावर उभी असतात. याच्यामुळे होईल काय की एक ना एक दिवस या इथे मोठा अपघात होईल. विशाल नांदगावे ह्या अधिकाऱ्याच्या कारकिर्दीमध्ये अतिशय तक्रारी होत्या आणि आमची सातत्याची मागणी होती की त्यांची बदली व्हावी. पण ही बदली झाली असता त्या अधिकाऱ्याच्या समर्थनार्थ अनेक कर्मचाऱ्यांनी आंदोलनं केलीत आणि त्यांची बदली रद्द व्हावी म्हणून प्रयत्न केले. आता मला अशी शंका आहे की नवे अधिकारी जे आलेत नानाजी छत्रे या अधिकाऱ्याच्या विरोधात आणि नांदगावे हेच चांगले होते हे सिद्ध करण्यासाठी आधीचे ठेकेदार आणि असंतुष्ट कर्मचारी अतिशय अकार्यक्षमता दाखवून छत्रे साहेबांना आणि महावितरणला बदनाम करतायत असा माझा आरोप.